एका बाईच्या घरी अचानक जावाई आले आणि सुशिक्षित जावाई. बाई गरीब याची घरची होती, पण पोरगी शिकलेली होती, पोरगी चांगली होती, संस्कारी होती. तिकडल्या लोकांनी सांगितलं, अरे अगोदर ते मिळायला तयार नाहीत, जोडा जमलाय चांगला तर होऊन जाऊ द्या, फुकटच पोरगी करून घेतली. आता असं कीर्तना सांगायची पाळी आली. आलं का लक्षात? अशी मुलगी फुकट करून घेतली. आणि अशी मोठे जावाई आले आणि आल्याबरोबर जावाई गाडीतून ते म्हणले, मामी माझे मित्र आहेत, मला लवकर जायचे. पण ती म्हणली, कोण म्हणली? ती म्हणली, तसं जर तुम्ही तिथून आलात ना मग याद राखा. तसं जर तुम्ही आलात तर याद राखा. असंच एकदा काय झालं, एका राजाच्या बायकोने त्याला सांगितलं, अजिबात जमणार नाही, असंच करावं लागलं. राजाला करावं लागलं. मग राजा विचार केला राजानं की आपल्या राज्यात असं किती लोक आहेत त्यांना की बायकोचं ऐकावं लागतं, बायकोच्या पुढे जाताच येत नाही, असे किती लोक आहेत. असं त्याने दौंडी दिली, इकडे एक रिंगण ओढलं आणि तिकडे एक रिंगण ओढलं. तर जिकडं बायकोच्या विचाराने वागणार आहे तिकडं पाय ठेवायला जागा नाही, आणि इकडे एक जणच उभा राहिला. मग राजाला वाटलं, एक का होईना माणूस आपल्या राज्यात आहे, चांगली गोष्ट, त्याला बोलून घेतलं. तू इकडं कसं काय उभा राहिला? म्हणला, माझ्या बायकोने सांगितलं, याद राखा, जिथं गर्दी नाही तिकडून उभा राहा. म्हणून जिथं गर्दी नाही तिकडून उभा राहा. म्हणजे याचा अर्थ काय झाला तुमच्या लक्षात आलं? मला सांगायचं कारण असं आहे, ती म्हणली की तसं यायचं नाही घरी. मग ती गेल्या त्यांनी सांगितलं, मामी आम्हाला लवकर जायचं आहे, लवकर आठवा. मामीने काय केलं होतं, असं यसराचं वांग केलं होतं, पातळ वांग केलं होतं, आणि ते एकच पातेलं होतं गरिबीचं घरातलं. तिने मग असं जावाय म्हणल्यावर पटकन ते पातेलं काय केलं, असं उलतीलं तांब्यात, आणि लगेच नुसत्या निरशा दुधाचा चहा करायला ठेवला. चहा उकाळला आणि जावायला दिला. आता विचार करा, जावाईने घेतल्यावर चहा गोड लागेल का तोंड पोळल? का ते वांग्याचं पातेलं धुतलं पाहिजे होतं. धुतलं जर नाही तर नाही जमत महाराज, धुवायला पाहिजे होतं. मी बांगरता एका घरी गेलो तर एक बाईने आपलं काय केलं, ती जेव्हा वाढताना ताट पुसायचं म्हणलं, आणि ती पदर त्यांनी घेतला आणि पुसायला. मी म्हणलं, नका पुसू, मला BP आहे. ती म्हणले, BPचा ह्याचा काय संबंध आहे? काय झालं होतं, ती परिचयाचं घर होतं, त्या घरात मी लहानाचा मोठा झालेलो होतो, ओळखीचं होतं. मी तिथं बसलो घरात, तर त्या बाईला झाली होती सर्दी, आणि सकाळपासून ती त्या फॅनच पुसायची, अशी पुसायची, त्यानं अशीच पुसायची. बरं गंमत काय झाली, ती साडी ती आजचीर नेसली होती आणि धुतलेली नसल्यामुळे त्याला खळ तशीच होती. जर साडी धुतलेली असती ती मध्ये मुरलं असतं, आणि ती खळ तशीच असल्यामुळे ती चमाचमा चमकायचं. पुन्हा तिने शिंपूड पुसायचा, पुन्हा वाऱ्यानं सुकायचं, पुन्हा चमाचमा चमकायचं. ती म्हणल्या, BPचा आणि ह्याचा काय संबंध आहे? म्हणलं, तुमच्याकडे जे पदार्थ आहे ती खरट आहे का गोड आहे? ते म्हणले खरंच. त्यावेळेसपासून मी कुणालाच पुसू देत नाही मला ताट.